नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, आनंद मठ या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन 1 आहे रवींद्रनाथ टागोर, 2 बंकिमचंद्र चॅटर्जी, 3 कालिदास आणि 4 मुकुंदराज. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न दुसरा आहे, ध्वनिक्षेपकाचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 आहे गॅलिलिओ, 2 बेल, 3 मॅकमिलन आणि 4 स्टीफन्सन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बेल. प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता? ऑप्शन 1 आहे आंबा, 2 वड, 3 पिंपळ आणि 4 पायरस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आंबा. प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण? 1 यशवंतराव चव्हाण, 2 वसंतराव नाईक, 3 सयाजी लक्ष्मण सिलम आणि 4 श्रीप्रकाश. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सयाजी लक्ष्मण सिलम. प्रश्न पाचवा आहे, राजगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन 1 आहे पुणे, 2 रायगड, 3 कोल्हापूर आणि 4 सातारा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्ह्यात. प्रश्न 6 आहे, बिहार या राज्याची राजभाषा कोणती आहे? ऑप्शन 1 आहे हिंदी, 2 पहाडी, 3 बिहारी आणि 4 तामिळ. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिंदी. प्रश्न 7 आहे, कटक हे शहर भारतातील कोणत्या नदीवर वसलेले आहे? ऑप्शन 1 तापी, 2 मुसी, 3 महानदी आणि 4 कृष्णा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महानदी. प्रश्न 8 आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? ऑप्शन 1 दार्जिलिंग, 2 प्रवरानगर, 3 चेन्नई आणि 4 एर्नाकुलम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दार्जिलिंग. प्रश्न 9 आहे, केरळ राज्यातील पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 आहे सिंह, 2 वाघ, 3 हत्ती आणि 4 रानगवे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हत्ती. प्रश्न 10 आहे, जगातील सर्वात मोठी नदी कोणती? ऑप्शन 1 ॲमेझॉन, 2 कोलोरॅडो, 3 होयांगहो आणि 4 लेक सुपेरियर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन. प्रश्न 11 आहे, पोर्तुगाल या देशाची राजधानीचे नाव काय? ऑप्शन 1 लिस्बन, 2 माद्रिद, 3 अंकारा आणि 4 मॅलिन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लिस्बन. प्रश्न 12 आहे, जगाचे साखरेचे कोठार म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑप्शन 1 कॅनडा, 2 क्युबा, 3 चीन आणि 4 भारत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्युबा. प्रश्न 13 आहे, प्रकाश पदुकोण हे भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन 1 क्रिकेट, 2 बॅडमिंटन, 3 बिलियर्ड्स आणि 4 लॉन टेनिस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन. प्रश्न 14 आहे, जागतिक ओझोन दिन केव्हा असतो? ऑप्शन 1 आहे 9 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 3 16 सप्टेंबर आणि 4 24 ऑक्टोबर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 16 सप्टेंबर. आणि प्रश्न 15 आहे, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाने चालू केले होते? ऑप्शन 1 आहे महात्मा गांधी, 2 ॲनी बेझंट, 3 मौलाना आझाद आणि 4 अरविंद घोष. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अरविंद घोष. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.